रेडिओ सिटी 91.1 रग रग में दौड़े सिटी. मी आशुतोष आणि जसं तुम्ही रेडिओवर ऐकताय की ट्रॅफिक हो तो नो गलतीचे मिस्टेक. आणि खरंच ट्रॅफिकमध्ये कुठल्याही प्रकारची चूक जी आहे ना ती अक्षरशः जीवावर सुद्धा बेतू शकते. आणि म्हणूनच आपल्या अहमदनगरचं जे शहर वाहतूक विभाग आहे आणि जे पोलीस डिपार्टमेंट आहेत त्यांनी एक असं इनिशिएटिव्ह घेतलं आहे की जे वाहन चालनाचे नियम मोडणारे जे चालक आहेत त्यांच्यावर कारवाई करून अशा सर्व चालकांना एक प्रकारे लेसन दिले जात आहेत की ट्रॅफिकचे मुळात नियम काय आहेत आणि कशा पद्धतीने कुठला नियम मोडल्यावर कशा पद्धतीचे परिणाम त्या चालकांवर होऊ शकतात. आणि आता मी सध्या शहर वाहतूक विभागाच्या कार्यालयात आहे आणि इथले सगळे ऑफिसर्स माझ्याबरोबर आहेत. नमस्कार सर. सर मला सगळ्यात पहिले तुम्हाला असं विचारायचं आहे की ह्या इनिशिएटिव्हमध्ये कुठल्या प्रकारच्या वाहनांवर सगळ्यात जास्त कारवाई होते आहे? सर्वप्रथम बिना नंबरची वाहने, ही काही वाहने अशी की फॅन्सी नंबर टाकलेले आहेत, चित्रविचित्र नंबर प्लेट्स आहेत, अशा वाहनांना आम्ही कारवाई नाकाबंदी दरम्यान सदरची वाहने त्यांना ट्रेनद्वारे टेम्पो ट्रेनद्वारे कार्यालयाच्या आवारात आणून लावतो. आणि त्याच्यानंतर वाहन मालक जे येतील त्यांचे रितसर कागदपत्र तसेच बाकीची तपासणी करून त्यांना जो काही दंड होईल तो दंड आकारून वाहने मूळ मालकाच्या परत ताब्यात येतील. येस. आणि खरंच इथं ही सगळी वाहनं लावलेली आहेत. जरा कॅमेरा पॅन केला तर लक्षात येईल. आणि यावेळेला सर कारवाई आपण करत आहात त्यावेळेला कशा पद्धतीचा रिस्पॉन्स लोकांकडनं येतो आहे या बाबतीत? सुरुवातीला लोक तर डायरेक्ट वादविवाद करतात आमच्या कर्मचाऱ्यांसंग आणि आमच्या संघसुद्धा. परंतु त्यांची चूक त्यांच्या लक्षात आल्यानंतर इथं आल्यानंतर त्यांनी आम्ही जे नियमानुसार जे सांगतो रूल्स काय आहेत रूल्स अँड रेग्युलेशननुसार त्यांना त्यांची चूक कळाली की ते दंड भरण्यास तयार होते आणि दंड भरून पावती वाहन. तर हे वाहने नो पार्किंगमधून जे आपण आणले जातात तर बाहेरून कलेक्टर ऑफिस वगैरे बस स्टँड बाजारपेठ सिव्हिल हॉस्पिटल MG रोड या ठिकाणून जी वाहने उचलून आणली जातात. तर लोकांचं म्हणणं आहे आम्ही गाडी व्यवस्थित पार्क केलेली होती आणि इथे येऊन वाद घालतात. तर आमचा दृष्टिकोन मुळीच नसतो का गलत्या चुकीच्या ठिकाणावर वाहनं आम्ही उचलत नाही. या ठिकाणी लोकांचा गैरसमज तुम्ही दंड जास्त आकारता, एवढा दंड नसतो, ट्रेनचा चार्ज असतो त्यामध्ये, हा पार्किंगची पावती वेगळी असते त्यासाठीचा 250 रुपये दंड आहे. ट्रेनचा चार्ज 50 रुपये पावती असते ट्रेनची आणि नो पार्किंगची पावती 200 रुपये असे 250 रुपये. तर लोक उज्जत घालतात तर तुम्ही आम्ही एवढी पावती नाही 100ची पावती तर 100ची पावती मागे जुना दंड होता तो बंद झालेला आहे. आता नियमानुसार 200 रुपये दंड हा कायद्याने. तर आम्ही कायद्यानुसारच कारवाई लोकांनी आम्हाला सहकार्य करावे आणि आमचं नियमांचे पालन करावं. एक पहिलं नियमांचं पालन केलं तर इकडं त्यांचे वाहन आणू शकत नाही तर त्यांच्यावर कारवाई होणारच नाही आणि त्यांच्या खिशाला धड बसू शकत नाही. बरोबर. तर बघा या पद्धतीचं सगळं कारण कुठलीही जेव्हा टाळी वाजते तेव्हा एका हाताने टाळी वाजत नाही, दोन्ही हाताने टाळी वाजत असते. तेव्हा आपण सुद्धा जर ट्रॅफिकचे नियम पाळले, वाहतुकीचे नियम पाळले, पार्किंगचे साधे नियम जर आपण पाळले ना तर याचा त्रास आपल्यालाही होणार नाही आणि आपल्या शहरातली जी सुव्यवस्था आहे ती तशीच टिकून राहील. ऐकत रहा, एन्जॉय करत रहा. रेडिओ सिटी 91.1 रग रग में दौड़े सिटी.